त्यानंतर जास्तीत जास्त फायदा तुकडी कार्याला होणार आहे. आणि त्यामुळे जो काही वर्षा लोकांना काही समज होता की माणिक जो आपला जो बौद्ध झाल्यानंतर वर पाणी कमी पडेल ते वस्तू जातं नाही राहील. साखळ्या संदर्भात कुठपर्यंत प्रोसेस आलेली आहे किंवा कधीपर्यंत होईल किंवा कोणते नाही साखरेचं काय आता सुदैवानं सगळ्या आता अडचणी दूर झालेल्या आहेत. ते कोणी एमडब्ल्यूआरकडे काही त्रुटी होत्या करून दिली. नंतर एमडब्ल्यूआरने राज्यपालाची मान्यता घ्यायला सांगितली. ती आता गेल्या आता राज्यपालाची मान्यता आली. आता फक्त जाऊन त्याला टेक्निकल सँक्शन अप्रूव्ह करून मला वाटतं पुढच्या 15 दिवसात निविदा प्रक्रिया व्हायला पाहिजे. आता पाणी परवानगीची अडचण नाही, एमडब्ल्यूआरची अडचण नाही, राज्यपालाच्या मान्यतेची अडचण नाही, सगळ्या अति पूर्ण केल्या. तर ह्याच्या संबंधित आपण केंद्र घेऊन करू. श्रीगोंदा तालुक्यात 2 पोलीस स्टेशन आहेत. दोन्ही पोलीस स्टेशनचे जे कारभार आहे थोडा संथ झालेला आहे. आत्ता मध्यंतरीच्या काळात 2 डेड बॉडी सापडल्यात पण त्याची कसली डिटेक्शन नाही आहे. अवैध गुन्हेगारी वाढलेली आहे आणि आपण आदेश दिला होता की अवैध गुन्हेगारी बंद करावी. तशी कोणतीही कारवाई होत नाही त्यांच्याकडे. हे आताच आहे की जिल्हा पोलीस अधीक्षकांना सूचना दिलेल्या आहे. गेल्या आठवड्यामध्ये नाशिक रेंजचे आई आले होते त्यावेळेस त्यावेळेस चर्चा झालेली आहे. आता बरं ते परफॉर्मन्स ऑडिट आपण सुरू करू प्रत्येक पोलीस स्टेशनचे. वेगवेगळ्या जे वर्गावरील गुन्हेगारीची वर्गीकरण आहेत तर किती कारवाई आहे. विशेष करून अवैध व्यवसाय आहे, ड्रग्ज आहे, मोठा तो जिल्ह्याला विळखा पडतो अशी स्थिती आहे. त्याच्यावर पहिल्यांदा प्रायोरिटी कारवाई करायचा सूचना दिली. आणि मग ही बाकीच्या अवैध धंद्याचं शेवटी मोठं आव्हान आहे की सगळ्यांच्यासमोर. तो सगळ्या एकामेकांची लिंकअप आहे. म्हणजे अवैध व्यवसाय असेल त्यामध्ये ड्रग्ज आहे बाकी सगळेच आहे. आणि जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आपण जे म्हणतात की 2 मृता त्या ठिकाणी लोक सापडली त्यांची चौकशी होत नाही अजून ते गंभीरच आहे. निश्चितपणे त्याच्या बाबतीमध्ये मी जिल्हा पोलीस अधीक्षकांना सूचना दिली. प्रायोरिटीला आता पूर्वी जे परफॉर्मन्स ऑडिट होत नव्हतं ते आता परफॉर्मन्स ऑडिट आपण करायला सुरुवात करणार आहोत प्रत्येक पोलीस स्टेशन. साहेब वर्षात 2 ट्रॅप झाले पोलीस स्टेशनमध्ये. जे इन्चार्ज आहेत त्यांना कुठलीच म्हणजे ॲक्शन झालं नाही त्यांच्यावर. एका वर्षात 2 अधिक म्हणजे पोलीस कर्मचारी ट्रॅपमध्ये आले. नाही गंभीरच आहे ते. म्हणून काय की एकदा गुन्हेगाराला संरक्षण मिळतं म्हटल्यानंतर त्यांचं बळ गुन्हेगारीचं बळ वाढतं. करप्शनमध्ये ज्या अधिकारी कर्मचारी ट्रॅपमध्ये आल्यानंतर तरी कारवाई होत नाही कर्मचाऱ्याचं बळ वाढतं. हा प्रकार गंभीरच आहे. पण मी माहिती घेतो काय त्या ट्रॅपमध्ये कारवाई काय झाली नाही. झाल्यानंतर जर 2 गुन्हे घडत आहेत अजून किती गुन्हे घडले पाहिजे की त्यामुळे कारवाई होणार आहे. तर हे प्रकाशानं त्याच्यात लक्ष घालतो नाही आणि इन्चार्ज सुरक्षित झाले. तुम्ही जे 2 तुम्ही आज जनतेची माणसासारखं वागत आहे पण तुमची लिपी आहे फार म्हणून वागते लोकांची साहित्य अजिबात नाही. म्हणजे कुणाला काय तिथं कसलं व्हॅल्युशन देत नाही काय नाही. पत्रकारांना नाही जनतेला नाही कुणालाच नाही. त्यांच्या बाबा गंभीर तक्रारी पण कुणी दखलच घेत नाही त्याची. असं वागायला पाहिजे. जनते अशा अडचणी असतील काही असतील पण जनतेच्या प्रश्नाला प्राधान्य देऊन त्यांनी लोक ऐकलंच पाहिजे ना. असं करून चाललं की एक साईडला मित्रत्वच नातं ठेवूनच काही म्हणजे केलं पाहिजे ना. पण सगळ्यात खायचं जर तुम्ही त्या दिवशी पत्रकार दिन साजरा केला पत्रकारांना बोलावलं आतमध्ये असं एका हाताने मोबाईल आणि एका हाताने असं द्यायची नसते भिकाऱ्यासारखी वागणूक द्यायची नसते. कशाला ते असे करायचं ही गंभीर आहे. बाकीचे अधिकारी सगळं व्यवस्थित आहे सर साहेब. हा प्रकार बरोबर नाहीच आहे. शोधा क्षेत्र खरं पत्रकार असेल तर कोणी सामान्य कोणी असू दे आम्ही एक म्हणजे त्या कायदा सुव्यवस्थेच्या यंत्रणेनं समाजाशीच वागलं पाहिजे भूमिका असली पाहिजे. श्रीगोंद्यामध्ये आरटीओची गाडी एक रोजच फिरत असते RTO हो आणि नक्की त्याचा त्रास पण शेतकऱ्यांना होतो. कशामुळं काय असं किंवा त्याच्यावर काय होऊ शकतं का? नाही सध्या साहेब श्रीगोंद्यात काय झालेले आहे जे RTOचे कॅम्प लागतात त्यामध्ये 4,000 रुपये द्या आणि ड्रायव्हिंग लायसन काढून द्या. म्हणजे ड्रायव्हिंग लायसनला टेस्ट नाही द्यायची असे प्रकार घडत आहे. ड्रायव्हिंग लायसन थर्ड माणूस कुणी पण टेस्ट देतो आणि ड्रायव्हिंग लायसन त्याच्या नावाने दिलं जातं दुसऱ्याच्या नावाने दिलं जातं असे प्रकार घडत आहेत. हा गंभीर आहे. उद्या मी परिवहन असताना त्यावेळी जे लायसन्स जे आपण देत होतो लोकांना त्या मी ती पद्धत बंद केली होती. तेव्हा एक मोठा मोटरसायकल स्कॅम इम्पोर्टेड मोटरसायकलचा स्कॅम सापडला.
त्याच्यामध्ये छत्तीसगडचे काही लोक होते. मुंबईचा तो जो फेक ॲड्रेसवर आम्ही एन्क्वायरी केली लायसन्सच्या आधारावर, तो फेक ॲड्रेस मिळाला. त्यामुळे त्यात उद्या अतिरेकी सुद्धा अशा पद्धतीने फेक ॲड्रेसवर लायसन्स मिळवतील. आपण त्याला असा निर्णय केला होता की आता लायसन्स RTO कार्यालयात द्यायचे नाही, ते पोस्टल पाठवायचे पोस्टल ॲड्रेसवर. तो पोस्टल ॲड्रेस जर करेक्ट असेल तर लायसन्स मिळेल का? हे जे मान्य गैरप्रकार थांबवते आता माझी संपर्क राहिला नाही, तर मला वस्तुस्थिती माहिती आहे काय असेल. तर इथं असं पद्धत असेल नाही, आता इथं काय होतं, एजंट जे आहेत ना ते कोणालाही दाखवतात की याच्या नावाने थोडक्यात आणि शेतकऱ्यांच्या गाड्यांवर अडवलं जातं. लायसन्स पोस्टल ॲड्रेसवरच गेलं पाहिजे. नाही पोस्टल ॲड्रेसवर नाही. म्हणजे समजा यांना लायसन काढायचं आहे ना, तर ह्यांच्या टेस्टिंग द्यायची, 4,000 रुपये द्यायचे, माझ्या ह्यांच्या नावावरती यांनी लायसन काढून द्यायचं. थर्ड पार्टी टेस्टिंग देतात. म्हणजे मला गाडी चालवता येत नाही तरी पण लायसन निघतं. आणि शेतकऱ्यांच्या ज्या वाहतुकीच्या गाड्या असतात त्याला पण त्रास देतात. गोष्ट तुम्ही खरं असं नाही व्हायला पाहिजे. आपण शक्यतो शेतकऱ्यांची साधनं ट्रॅक्टर वगैरे आपण त्यांना कधी अडवत नाही. आपण ते आपण ह्या सांगत असेल तर मग आपण कारवाई करू ना. पण हे लायसन्सचं तर गंभीर आहे. पुन्हा दुसरा माणूस गाडी चालवून तिसरा लायसन्स ही बात गंभीर आहे. सर दुसरा प्रश्न असा आहे की 548D जो रस्ता आहे बऱ्याच ठिकाणी पेंडिंग आहे. वन विभागाचे आहेत. वन खात्याचं काम गडकरी साहेबांना निवेदन दिलं होतं ते परत एकदा निवेदन काढणार. काही ठिकाणी जिथे कॉन्क्रीट फॉरेस्टचा प्रॉब्लेम आहे तिथे बिटमिन करून ते टेंडर प्रोसेस मग ते तरी केलं पाहिजे. ते झालं ते निवेदन दिले आपण ते करणार. कारण मध्यंतरी ट्रॅव्हल्स वगैरे सुरू झाले पण ते रस्ता बंद झाला, परत बंद झाला. हैदराबादला जोडणारा सगळ्यात सुलभ रस्ता आहे आणि ते 4 किलोमीटर पूर्ण 2-3 किलोमीटरचाच प्रश्न आहे, जास्त नाही. 2-3 किलोमीटर 100 ट्रॅव्हल पर डे. रोजगार इकोसिस्टम तयार होते, रोजगाराची संधी तयार होते. रोजगार संधी देतात. रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग देश गतिमान झालाय. नाही चांगलंच काम करायचं काम निश्चितच नाही. पण काय आमचं आपल्याकडे काही असं प्रश्न रेंगाळला नाही. असं आता माझा शिर्डी नगर रोड जो आहे मनमाडचा, त्याला तर काय करावायचं आमच्याबरोबर प्रश्न. 3 कॉन्ट्रॅक्टर होऊन गेले, 3 कॉन्ट्रॅक्टर पळून गेले. म्हणजे 30-35 टक्के बिलं करून भरायचं, पण त्यांनी सब कॉन्ट्रॅक्ट करायचं. गडकरी साहेब सुद्धा जे हातबद्दल आहेत कारण शेवटी CBCचे गाईडलाईन्स काय आहे, ओपन टेंडर प्रोसेसमध्ये जो लो असतो द्यावा लागतो. बरोबर. नॅशनल हायवे अथॉरिटीच्या माध्यमातून काम चालत असतं. तर CBCच्या गाईडलाईन्स कोण लागणार ते कोणताच नाही आहे. विजिलन्स कमिशनरच्या गाईडलाईन जे आहेत केलेल्या आहे. आता सुद्धा हा कॉन्ट्रॅक्टरला बरा आला आहे म्हणून तो काम करतोय. तर माझ्या संपूर्ण राजकीय वाटचालीमध्ये माझी सगळे जास्त बसणे मी रोडमुळे झाल्याची स्थिती आहे. बाकी किती जागा काम केलं ते शेवटी येणारा साहेब भक्त जो आहे पहिल्यांदा कोण लोकप्रतिनिधी आहे असं विचारतो. मी असं दगायला चाललो होतो एक दिवस, आणि कोणाच्या ट्रॅफिक जाम झालं माझ्या गाडीत. मी सध्या गाडीत होतो, म्हणजे आपल्या जस्ट गाडीत बसून होतं तिथं गाडी त्याच्याकडे होती. ST मध्ये लोक काय ते बाहेरचे लोक होते, या कोण MLA कोण काय करणार सो घ्यायचं वाईट वाटलं. लोकांची प्रतिक्रिया आपल्याला माहीत नसते ना, बिचार माहीत नसतील अडचणी काय मात्र त्या दिवशी एवढं वाईट वाटलं की आपण काय म्हणजे फार दुर्दैवानं आपल्या बियॉन्ड ऑफ कंट्रोलची सिच्युएशन तयार होती. काय करणार आता. आता जिल्हा परिषदेची काय पॉलिसी राहणार आहे तुमच्या महाविकास नगरपालिकेसारखं होणार महानगरपालिकेचं? नगरपालिका कसं आहे की त्या ठिकाणी वेगळी सिच्युएशन असते. जिल्हा परिषद कसं आहे की तो एक मोठा व्यापक त्याला क्षेत्र आहे, त्यामुळे तिथं माहिती होईल असं वाटतं मला. नगर जिल्हा माहिती झाली पाहिजे याबद्दल मी आहे. श्रीगोंदा तालुक्यातल्या प्रमुख प्रशासकीय कार्यालयातले जे अधिकारी आहेत ते बऱ्याच वेळा इथे अनुपस्थित असतात. त्याच्यामुळं कर्मचारी सुद्धा जागेवर राहत नाहीत आणि लोकांना तसंच माघारी जावं लागते विनाकाम. याबाबत आपण काय नाही आपण ते आता जिल्हाधिकारीमध्ये प्रयत्न करतात. नवीन आपण एक ॲप सिस्टीम आणतोय आणि त्यामुळे आपण त्या ॲपच्यावर लोकेशन ट्रॅक होईल अधिकाऱ्यांना पुढे जातात काय जातात. आपण डायनेमिक डॅशबोर्ड बसवतो आपण आता सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयापासून सगळ्या मुख्य कार्यालयामध्ये. डायनेमिक डॅशबोर्डमुळे काय होईल की मुवमेंटही मॉनिटर होतं, काम कितपर्यंत झालेलं आहे ते मॉनिटर होतं. गुजरातमध्ये फार चांगलं केलं त्यांनी. सिस्टीम करावंच लागणार. डायनेमिक डॅशबोर्डची सिस्टीम आणावं लागेल. नाही नॉट इव्हन सगळ्या सरकारी कार्यालयात करावं लागेल ती.
मुळात आहे ना सर, ती नोकर भरतीची प्रक्रिया खालचे लोकच कमी, त्यामुळे सगळं आता तहसीलदारला जवळजवळ कर्मचारी कमी. 15-16 जागा रिक्त त्यामुळे ते आता माझ्या जनसंपर्क खात्यात जवळजवळ 20 ते 40 रिक्षा आहेत. आज अशी अवस्था आहे, कोतवालांना तिथं कामाला लावले. तुम्हाला जी कोतवाल भरती केली म्हणजे ती तर तहसीलदार कार्यालयात कामं करतात ते लोक. काय सांगायचं सर पोलीस नोकर भरती पोलीस वसाहत देखील अनेक दिवसापासून नाही, त्यासाठी काय तेच मग ते जे प्रस्ताव विषय आहे. कमिटी तेच आता आम्ही बैठक लावणारच आहे. म्हणजे भेटले मला ते उत्सव करता मला जागा द्या. एखादी जागा देत आहे तुम्हाला. आणि ते जर रेग्युलर पोलीस स्टेशन ते प्रसाद होणार आहे, सगळं होणार आहे, तर पुढच्या उत्सव कुठं बनवणार? त्याला तुम्ही जागा द्या. पोलीस स्टेशनला पर्याय काय देणार तुम्ही? आता तर तुम्ही आमदार साहेबांनी विचार झाली एक पुढच्या या अहिल्यानगर महापालिका निवडणूक संपल्यानंतर बैठक नको मुंबईला हा, तेवढी एक मार्ग काढावा लागेल. अनेक जिल्हा महामार्गातून राज्य महामार्गामध्ये रस्त्यांचं कन्व्हर्शन झालेलं आहे. त्याच्यात काय होतं, लोकांचं पहिलं सातबाऱ्यावरती किंवा ह्यांच्यावरती जमिनीचं अधिग्रहण झालेलं नाही आहे. त्यामुळं बऱ्याच वेळा तिथं काम अपूर्ण राहतं. ते काम पूर्णसाठी आपल्याकडून आपल्या पातळीवरती कसं काय? ते ज्यावेळेस 4 लेनला रस्ता जातो त्यावेळेसच अधिग्रहण होतं नवीन नियमानुसार. जोपर्यंत 4 लेन जात नाही तोपर्यंत अधिग्रहण होत नाही. आणि जेव्हा 4 लेन जातो त्यावेळेस संपूर्ण जमिनीचा परतावा मिळतो. साहेब, आपण मंत्री आहात, MIDCचे जागा फायनल झाली, पण पुढं त्याचं काय प्रोसेस मागे लागला मी गोष्ट की आता सुदैवानं आपला जिल्हा डिफेन्स क्लस्टरसाठी मंजूर आहे. आता शिर्डीमध्ये 500 एकरमध्ये आपण त्यांना 200 एकरमध्ये एक मोठा प्रकल्प डिफेन्स क्लस्टरच्या माध्यमातून सुरू आहे. त्या मार्चमध्ये काम पूर्ण होतं. अहिल्यानगरमध्ये सुद्धा जी 600 एकर जमीन आपण दिली होती तुमच्या आपल्या जशी MIDC लागत, ते आता तिथे आपण काही प्रकल्प म्हणतोय. आणि आपली जी लोणी बँकेला ती 600 एकर जमीन आपण दिली होती, आतापर्यंत आयडल होती. सुधारणा आता मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्यामध्ये जमिनीसाठी, डिफेन्स क्लस्टर करता, डिफेन्स प्रोडक्शनसाठी. त्याकरता माझा प्रयत्न आहे की मग एखादी कंपनी आली, त्या एक कंपनीवाला भेटली, पण त्याला 1000 एकर जमीन पाहिजे. त्याला म्हटलं 600 एकर जमीन आहे या बाजूच्या जमीन आम्ही आढावा घेतोय, बाकीच्या जमिनी बाजू उपलब्ध होतात का? कारण काय ते मिसाईलचाही कारखाना आहे, मिसाईल निर्मितीचा. त्यामुळे रोजगार आहे 2-1000 लोकांचा चांगलं मोठी प्रयत्न आहे तो. अजून 500 एकर जागा आहे का? फेजेसमध्ये मिळणार आता करार आहेत त्या जागी. आता आपल्याला 600 एकर जमीन दिल्या काय, त्यामुळे खंडकऱ्यांनी जमीन दिल्यानंतर उर्वरित जमीन आपण ती घेतली. 1200 आहेत काहींचे करार आहेत अजून. हा, हे 10 वर्षाकरता करार द्या, शेती करार देत आपण. करार म्हणजे काय त्याला तो जर त्याला खातं दिले आपण काय मी आणखी 50 एकरावर देऊ शकतो जगात. पण मोठ्या प्रमाणात डिफेन्स हब होतो आपला जिल्हा, फार जमीची गोष्ट आहे. आता मध्यंतरी केकेचे सुद्धा 2000 एकर जमीन आधी करण्याचा होता. यासाठी कारण आता कसं आहे की आधुनिकीकरण आहे, म्हणजे आत्मनिर्भर भारतामध्ये जे ज्या कंपनी पुढे येतात डिफेन्स प्रोडक्शनमध्ये त्यांना सरकारी प्राधान्य द्यायचं सोडलेलं आहे. आतापर्यंत आपण परदेशातून आणायचो, आता इथंच जातो. वेळोवेळी व्यंकनाचा तो माझा प्रयत्न आहे. असा प्रकल्प झाला पण त्याला एकदम 1-2-3 हजार कोटीची गुंतवणूक घेऊन जाईल. चालतंय, म्हणजे छोटे छोटे उद्योग विमाना 20 तारीख होत्या. मग आपण ते क्लस्टर आपण इकोसिस्टम तयार होते ना. हो, एक मोठा प्रोजेक्ट आला की बाकी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली तर काय सूचना केल्या असतील? डेटा आढावा झाला. त्यात लोकांची कामं, प्रत्येक खात्याची काय काय अडचणी आहेत, त्यांच्याकडे काय त्यांची काय आतापर्यंत करतात कार्यवाही, तर त्या सविस्तर आढावा घेतला. पाहून त्यांना सूचना दिल्या सगळ्यापर्यंत. थँक्यू. धन्यवाद.